माधुरी हत्तीणीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमात ढकललं गेलं असं सामनातून म्हटलं गेलंय। या प्रकरणी जैन मुनी धर्माचार्यांनी भाजपच्या नावानं इशारा दिला। भारतामध्ये पेटाला हे एवढंच काम उरलं आहे काय? सामनातून हा सवाल करण्यात आलाय। भटक्या कुत्र्यांच्या संगोपनाची जबाबदारी पेटा आणि वनतारानं घ्यावी असं सामनातून म्हटलं गेलंय। काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर गरिबी, भुकेपोटी माणूस माणसाला मारतोय, लचके तोडतोय, याला जबाबदार सध्याचे गुजरात पॅटर्नचे राज्यकर्ते आहेत। गुजरात पॅटर्न सरकारला भरघोस मतदान करणारे नांदणी मठातील माधुरीसाठी लढत आहेत, शाप देत आहेत। माधुरीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमात ढकललं गेलं आणि त्याला कोल्हापूरकरांचा विरोध आहे। नांदणी मठ हा जैन धर्मियांचा आहे आणि सध्या बहुसंख्य जैन बांधव हे भाजपचे समर्थक आहेत। माधुरी प्रकरणात जैन मुनी आणि धर्माचार्यांनी भाजपच्या नावानं इशारा दिला। भारतामध्ये पेटाला हे एवढंच काम उरलं आहे काय? भारताच्या रस्त्यांवर भटकी कुत्री वाढली आहेत। या भटक्या कुत्र्यांच्या संगोपनाची जबाबदारी पेटानं आणि वनतारानं घ्यायला हवी। रस्त्यावर बेवारस गायी, बैल मोकाट फिरतायत, गायींना धड अन्न मिळत नाहीये, त्यांच्या पोटातून प्लास्टिक निघतं।